उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकावणाऱ्या दोघांना आता अटक करण्यात आली आहे। मंगेश वायल आणि अभय शिंगणे अशी आरोपींची नावे आहेत। दोन्ही आरोपी हे बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव माहीचे आहेत। मुंबई क्राईम ब्रांचने बुलढाण्याला जाऊन या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत। एकनाथ शिंदेंची कार बॉम्बने उडवून देऊ अशी ईमेलद्वारे त्यांनी धमकी दिली होती। दोन्ही आरोपींना आज मुंबईत आणलं जाणार आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती आणि आता मुंबई क्राईम ब्रांचकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे। बुलढाण्याला जाऊन दोघांना आता बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। तर एकनाथ शिंदेंची कार बॉम्बने उडवून देऊ अशी ईमेलद्वारे धमकी देण्यात आली होती आणि हे दोन्ही आरोपी आता बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव माहीचे आहेत आणि त्यांना मुंबई क्राईम ब्रांचने ताब्यात घेतलेलं आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, नक्कीच आपण पाहतोय की काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी आली होती आणि या धमकीच्या नंतर संपूर्ण तपास यंत्रणा ही कामाला लागली होती। मात्र यामध्ये आता प्रामुख्याने मुंबई क्राईम ब्रांच यांच्याकडनं दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये महेश वायाळ आणि अभय शिंगणे अशी या दोघांची नाव आहेत। हे दोघेही बुलढाण्याचे आहेत। त्यांनी नेमकी ही कृत्य का केले याचा तपास आता क्राईम ब्रांच करणार आहे। हो, धन्यवाद सूरज आपण दिलेल्या या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।